हाय गाईज, माझं नाव अनुष्का राजेंद्र दीक्षित आणि डिवाइन वाइब्स बाय ए हे माझंच चॅनल आहे. मी त्या चॅनलवरती महादेवाशी रिलेटेड, आपल्या संस्कृतीशी रिलेटेड AI व्हिडिओज बनवते आणि त्याच्यावर पोस्ट करते. आणि माझं इंस्टाग्रामवरती सुद्धा डिवाइन वाइब्स बाय ए ह्या नावानेच अकाउंट आहे. हा व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे असं की आत्ता मी सध्या वेरूळ गावामध्ये असलेलं 12वं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मी आलेली आहे. तर ॲक्च्युली आमचं जे हॉटेल आहे ते प्रॉपर हॉटेल नाही म्हणू शकत, एक महाराज आहेत त्यांचं भक्तनिवास येते. आणि सध्या इथे तुम्ही बघू शकता थोडासा पाऊस पडतो आहे. दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून. तर हे भक्तिनिवास जे आहे ते काहीसं असं आहे, म्हणजे असे रूम्स आहेत, AC नॉन AC. आणि ह्या साईडचं कन्स्ट्रक्शन त्यांचं सुरू आहे, अजून झालेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा पाऊस पडतो आहे, हलका हलका मजा येते, खूप छान थंड वातावरण आहे. ह्यांचे पूर्ण फॅमिलीसाठीही रूम्स आहेत, म्हणजे एका रूममध्ये 15 जणं वगैरे पण राहू शकतात. 3 बेड असलेलेही मोठे मोठे रूम्स आहेत. सिंगल फॅमिलीसाठीही रूम्स आहेत. सगळं मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये नक्की लिहीन. सो आत्ता आम्ही आलो आहे जेवायला, डिनर करायला. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8:45. लवकरच आलो आहे कारण इथे गाव आहे, वेरूळ गाव. आम्हाला अंदाज नाही किती वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात, बंद असतात काय, कारण की खूप सुनसान एरिया आहे एकदम. हे आम्ही आलो आहे वृंदावन रेस्टॉरंट. हे ज्योतिर्लिंगापासून अगदी 5-6 मिनटाच्या अंतरावरती आहे. आमच्या हॉटेलपासून अगदी 7-8 मिनटाच्या अंतरावरती आहे. आणि तुम्हाला मी दाखवते हे हॉटेल कसं आहे. हे असं मेन रोडवरून इथून आलो, मंदिराच्या इथून असं हॉटेल आहे. सो ही अशी माझी रूम आहे. हे 2 बेड आहेत. ही माझी आई आहे, ही माझी मावशी. हाय कर. हाय. इथे एक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे. हे वॉशरूम आहे. असे एका रूममध्येच 3 बेडरूम आहेत, म्हणजे टोटल 4 बेड आहेत. असं हे हॉटेल आहे. मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन. तर ही माझी रूम टूर होती. मंदिराचं दर्शन मी बाहेरूनच घेतलं आहे कारण आमचे कपडे थोडेसे भिजले होते पावसामुळे. सो मंदिरात तर आम्ही गेलो नाही. तर लाईट जाता येत आहेत सारखे मध्ये म्हणून मी आणि बाबा आणि माझी मावशी आम्ही असंच उभे बाहेर हॉटेलच्या इथे. आणि आमचे काका झोपले आहेत आतमध्ये आणि मम्मी पण झोपली आहे. लाईट आले की आम्ही पण जातो झोपायला. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता सकाळ झालेली आहे, सकाळचे 6 वाजलेत. आम्ही उठलो आहे, आंघोळ वगैरे करून आता फटाफट रेडी होऊ. आमच्या हॉटेलच्या इथून हा शॉर्टकट आहे मंदिराला जायचा, नाही तर मग मेन रोड इथून आहे. रेडी होऊन तुम्हाला पुढचा अपडेट देते. सो आता आम्ही रेडी झालेलो आहे. पटकन एक आउटफिट चेक देते. एकदम मिनिमल मेकअप केला आहे, काही मेकअप नाही आहे, म्हणजेच ब्लश लावलं आहे फक्त थोडंसं. सो दिस इज माय लुक अँड मोस्ट फेवरेट. आता आपण जाऊया श्रीकृष्णेश्वरांच्या दर्शनाला. बाय बाय. तर आता आम्ही घृष्णेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून मंदिराच्या आतलं काही दाखवता नाही आलं, मेन गाभाऱ्यातलं. आता आम्ही आहोत भद्रमारुती मंदिराच्या इथे, अजून आम्ही आतमध्ये गेलेलो नाही आहोत. ही माझी आई आणि माझी मावशी. आता
माझे बाबा बघायला गेलेत कुठून एंट्री आहे काय आहे, पुढचा व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. जय श्रीराम. हनुमान बाप्पाने खूपच छान वातावरणाने ब्लेस केलं आहे आम्हाला. खूपच छान वाटतं आहे, एकदम मंद मंद पाऊस आणि असं वातावरण आणि एवढं छान दर्शन झालं आहे आमचं. दाखवते तुम्हाला मंदिर पण. बिलकुल पाय नाही निघते इकडनं, जावं तर लागेलच. भेटूया आता वेरूळची लेणी बघायला. आता आम्ही चाललो आहे वेरूळची लेणी फिरायला. चेंज वगैरे केलं आहे कारण पूर्ण आम्ही भिजलो होतो पावसाने. सो दिस इज माय फायनल लुक आणि दिस इज वॉट आय बॉट हिअर. सो ब्युटिफुल, सो मॅजिकल. आणि निघतो तुम्हाला आता वेरूळची लेणी दाखवते. वेरूळची लेणी बघायला आलो आहे. तुम्हाला हे मी दाखवते कसं आहे. आत्ताशी एंटर करतो, अजून तिकीट वगैरे घ्यायचं आहे, दाखवते. इथून मेन एंट्री आहे. इथे तिकीट काउंटर आहे समोर आणि मग इथे तिकीट दाखवून आतमध्ये एंटर करायचं आहे. हा आपल्या सगळ्यांचा लाडका तिरंगा आणि ही समोर दिसते ती वेरूळची लेणी. एंट्री केलेली आहे आम्ही वेरूळची लेणी बघायला. तुम्हाला दाखवते. खूप काही बघण्यासारखं आहे. मी मध्ये मध्ये व्हिडिओज मध्ये फोटोज टाकीन. महाभारतचं कोरीव काम कसं आहे बघूया आपण. आणि कृष्ण जन्माचं सुद्धा कोरीव काम ह्याच्यावरती खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. हे जे आहे खालचं, हे पूर्ण कृष्ण जन्म कसा झाला काय ते सगळं हे दगडामध्ये कोरून दाखवलं आहे. आणि वरती जे 4-5 ते रोज दिसत आहेत त्यामध्ये पूर्ण महाभारत कोरली आहे. पांडव, कौरव आणि त्यांचं युद्ध सगळं काय अतिशय सुंदर. वेगवेगळ्या देवांचे, त्यांच्या अवतारांचे ते कोरीव काम केलेलं आहे. मत्स्य अवतार वगैरे सर्व. हे आहे कैलास टेम्पल. हर हर महादेव. थोडासा अंधार आहे. सिलिंगवरती सुद्धा कोरीव काम केलं आहे. अंधार असल्यामुळे मागच्या फ्लॅशलाईटमुळे उजाड येतोय. आता सध्या मी कैलास टेम्पलच्या बाहेर आहे. इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे. इथून आतमध्ये कैलास टेम्पल आहे जे मी दाखवले व्हिडिओमध्ये.
इथून बरेचसा लेणीचा भाग, बराचसा भाग दिसतो. अजून हाईटवर जायला काय नाही, पण मी एकटेच आले कारण माझे पप्पा आणि मावशी त्यांना नाही यायला जमलं. लेट्स सी, जाता आलं तुम्ही नक्की शूट करेन. कैलास टेम्पल म्हणजेच महादेवाचं देऊळ. तिकडे बाहेर नंदी असणं स्वाभाविक आहे, पण ही मूर्ती थोडी खंडित झाली आहे. इथून समोर आतमध्ये कैलास टेम्पल आहे. रावणाने जेव्हा कैलास पर्वत उचललेला तेव्हाचं त्यांनी कोरलेलं आहे या दगडावर. हे आम्हाला ॲक्च्युली कळत नाही आहे, असं आमचा अंदाज आहे की हे रामायण कोरलेली असावी, पण आम्हाला आयडिया नाही आहे याबद्दल. वाटतं तर आहे रामायण आहे. माहिती असेल तर नक्की सांगा. पाऊस येतोय गाईज, आमच्याकडे छत्री नाही आहे. हे एक्झिट आहे, आम्ही एक्झिटमध्ये आलो आहे परत. आता नेक्स्ट टाइम पाऊस पडतोय, जास्त काही घेता नाही येते म्हणून रेकॉर्ड नाही करता येते. जेवढं जमेल तेवढं केलं. आता निघतो. खूपच जोरात पाऊस आला आहे. हसू नका, पाऊस आहे म्हणून रेनकोट घालायला लागलाय. वेरूळच्या लेणीला आता टाटा बाय बाय करून मी आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे. सो हा होता माझा कृष्णेश्वर, भद्र हनुमान आणि वेरूळच्या लेणीचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवा. हर हर महादेव. बाय.